बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे। कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 3 अर्ज दाखल झालेत, तर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। यामुळे दोन्ही मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होईल ही शक्यता आता जवळपास मावळली आहे। बारामतीबद्दल बोलायचं झालं तर इथे अजितदादांनंतर सुनेत्रा पवार या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या, पण अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मतदारसंघात एकूण 3 अर्ज दाखल झालेत। विशेष म्हणजे 3 पैकी एकही उमेदवार हा बारामतीचा नाहीये। हे 3ही अर्ज बारामतीच्या बाहेरच्या इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेत। यामध्ये जत तालुक्यातील सतीश कदम यांनी हिंदुस्थान जनता पार्टी, साताऱ्यातले सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूरच्या सांगोल्याचे राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाकडनं अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीकडून पवारांच्या राष्ट्रवादीने जरी उमेदवारी देणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी काँग्रेस मात्र ही जागा लढवण्यासाठी तयार आहे। कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेस विरुद्ध उमेदवार दिला होता। याच मुद्द्यावर जिल्हा कमिटीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून बारामतीची जागा लढवण्याची तयारी दाखवली आहे। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून बारामतीची निवडणूक लढवायची की नाही हे ठरवू असं सांगितलं होतं। त्यामुळे आता बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होईल ही शक्यता थोडीशी कमीच दिसून येते। दुसरीकडे राहुरी मतदारसंघात दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे रिंगणात असणार आहेत। उमेदवारीसाठी त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण अद्यापही त्यांच्या नावाची ऑफिशियल घोषणा झालेली नाहीये। राहुरीमध्ये आधी निवडणूक बिनविरोध होईल असंच बोललं जात होतं, पण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हेही हिंदुत्ववादी भूमिका घेत मतदारसंघात आता ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत। त्यामुळे जर हे दोघेही उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळेल। पण तरीही उमेदवारी जाहीर न झाल्याने दोन्हीही उमेदवार कुठल्या पक्षाकडनं लढणार हाही मोठा सस्पेन्स आहे। तनपुरे यांना भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते अपक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत असं सांगितलं जात आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करू नका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर किंवा अपक्ष निवडणूक लढा असा आग्रह धरलाय। तनपुरेही संपूर्ण तयारीत दिसून येत आहेत, कारण गेल्या काही काळापासून त्यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ते अपक्ष लढू शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे। तर कर्डिले यांचं नाव अद्यापही जाहीर न झाल्याने संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे आता येत्या 2 ते 3 दिवसात हे चित्र स्पष्ट होऊ शकतं। पण शक्यतो मुख्यमंत्र्यांकडून प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेचं गिफ्ट देऊन ही निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी ही माहिती आता मिळते। अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी राहुरीतून एकही अर्ज दाखल झाला नसला तरीही अक्षय कर्डिले यांच्यासोबत एकूण 15 लोकांनी नॉमिनेशन फॉर्म घेतलेत। यामुळे आता दोन्ही मतदारसंघात अशी संभ्रमाची परिस्थिती असल्याने निवडणुकीचं चित्र अजूनपर्यंत तरी क्लिअर झालेलं नाहीये। त्यामुळे बारामतीमध्ये आणि राहुरीमध्ये दोन्ही ठिकाणी उमेदवारांचा सस्पेन्स हा कायम आहे। तुम्हाला काय वाटतं, बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीत लढत होईल की लास्ट मोमेंटला उमेदवार अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करेल? कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।